नागपुर में रोड मार्ग फाउंडेशन द्वारा दारू छोड़ो दूध पियो स्वस्थ रहो मस्त रहो अभियान के तहत एक जागरूकता चर्चा सत्र का आयोजन किया गया, जिसमें मद्यपान के दुष्परिणामों और सड़क सुरक्षा पर महत्वपूर्ण संदेश दिया गया। नागपुर के विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन भवन में रोड मार्ग फाउंडेशन और विभिन्न सामाजिक संगठनों के संयुक्त तत्वाधान में दारू छोड़ो दूध पियो स्वस्थ रहो मस्त रहो जन जागरूकता अभियान के अंतर्गत एक विशेष चर्चा सत्र का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में न्यूरो सर्जन डॉक्टर वसंत खड़तकर और आयुर्वेद विशेषज्ञ डॉक्टर वैशाली अटलोए ने मद्यपान से मानसिक स्वास्थ्य, मस्तिष्क और शरीर पर होने वाले गंभीर दुष्परिणामों पर विस्तार से प्रकाश डाला। विशेषज्ञों ने बताया कि शराब पीकर वाहन चलाना न केवल कानूनी अपराध है, बल्कि यह जानलेवा भी साबित हो सकता है। नववर्ष के स्वागत के दौरान बढ़ने वाली सड़क दुर्घटनाओं को रोकने के लिए संयम और जिम्मेदारी बेहद आवश्यक है। रोड मार्ग फाउंडेशन के अध्यक्ष और संस्थापक राजेश वाघ ने नागरिकों से अपील की कि वे नववर्ष जरूर मनाएं, लेकिन शराब पीकर वाहन न चलाएं और सुरक्षित स्वस्थ जीवन शैली अपनाएं। अभी नया साल आ रहा है और नए साल की सबको शुभेच्छा है। नए साल में बहुत सारे यूथ, जनरल नागरिक भी यातायात नियमों का पालन नहीं करते हैं, मद्यपान करते हैं, दारू पीते हैं, आड़ी टेढ़ी वाहन चलाते हैं, बेधड़क वाहन चलाते हैं और उसके वजह से दुर्घटना होती है। और ये दुर्घटना किसी के परिवार के ऊपर दुखों का पहाड़ गिराता है। दुर्घटना में जो जिसकी भी जान जाती है वो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक तरीके से उनका परिवार उद्ध्वस्त हो जाता है। किसी का भी परिवार उद्ध्वस्त ना हो और मद्यपान करे, मगर अति मद्यपान करके किसी की भी जान जाए ऐसा व्यवहार ना करे, ऐसे वाहन ना चलाए और नया साल जो मनाए वो सौजन्यता से मनाए। यह आज का इस अभियान का संकल्प था हमारा। मी डॉक्टर वसंत खळदकर, अखिल भारतीय बालरोग संस्था यांचा अध्यक्ष। अगदी विषय गहन आहे, दारू प्यावी की नाही आणि त्याचे काय फायदे तोटे। ते फायद्याबद्दल तर काही विषयच नाही आहे, फायदा नाहीच आहे, नुकसानच नुकसान आहे। आणि विशेषतः आजची तारीख आहे 30, उद्याची 31, कारण मद्यप्राशन, मद्यसेवन हे होणारच आहे, लोक करणारच आहे। कारण आता फॉरेनचं जे कल्चर आहे ते कल्चर आपल्याकडे आलेलं आहे आणि आपण 31 जोरदार सेलिब्रेट करणार आहे। तर अशावेळी दारू पिल्यानंतर काय काय इश्यू होऊ शकतात तेच मी तुम्हाला सांगेन। दारू पिल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः काय करतो आहे आपण, काय नाही करतो आहे ते त्यावर स्वतःचं नियंत्रण राहत नाही। मी समोरच्याशी कसं बोलतो आहे, मी गाडी चालवताना कशी गाडी चालवतो आहे, त्यानंतर समोरचा माणूस जो माझ्या स्पीडनी आहे की आपला स्पीड किती आहे, गाडीवरचा स्पीड अनियंत्रण। बेसिकली आपल्या मज्जातंतू जे असतात ना त्यावर 2 गोष्टी होऊ शकतात दारू पिल्यानंतर। एक तर ओव्हर एक्साइटमेंट होऊ शकते किंवा एकदम शिथिलता येते, म्हणजे झोप खूप येणे। ओव्हर एक्साइटमेंटमध्ये युजली युवा जनरेशन, ओव्हर एक्साइटमेंटमध्ये गाडीचा स्पीड वाढतो। आता गाडीचा स्पीड वाढलं की डेफिनेटली त्याचा कंट्रोल तुमच्याजवळ राहत नाही आणि ते कंट्रोल नसल्यावर अशावेळी ॲक्सिडेंट होण्याची खूप मोठी भीती असते। आता हा ॲक्सिडेंट झाला की काय होणार की स्वतःच्या जीवाला जेवढा धोका आहे, स्वतःचा जीव जाऊ शकतो, त्यासोबत बाकीचा समोरचा माणूस कोण आहे, समोरचा गाडीत बसलेला माणूस म्हणा किंवा रस्त्यावरचा पादचारी म्हणा किंवा चालणारे लोक आहे, यांचा ॲक्सिडेंटवर त्यांचाही जीव जाण्याची भीती असते। आता हा परिणाम झाला, नुसतं इथेच नाही तर सेकंडरी विचार करा तुम्ही की तुमचा जीव गेला तर तुमच्या घरच्यांचं काय होणार, तुमच्या मुलाबाळांचं काय होणार। युवा जनरेशनमध्ये दारू पिऊन त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांचा जीव गेला किंवा दुसऱ्याचा गेला तर काय होणार, दुसऱ्याचा जीव गेला तर त्याला सजा होणार, जेल होणार, जेल झाली तर पूर्ण लाईफ खराब होणार। घरच्यांचं काय होणार, घरी नेहमी अपराधाची भावना, तुम्हाला जर एक सजा झाली तर त्यात घरच्यांना अपराधाची भावना, तुम्हाला अपराधाची भावना की मी काहीतरी जीवनात खूप मोठं वाईट केलं आहे की जेणेकरून एक जीव माझ्यामुळे गेला आहे। आता हे सगळं करताना तुम्हाला काय लक्षात येतं आहे, आपल्याला कंट्रोल करायचं आहे। नुसतं दारू पिऊन लाईफ जातं, त्याच्यापेक्षा तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहे ना। दारूचे पैसे तुम्ही तुमच्या मुलांना द्या ना, दूध प्या, घरात जाऊन बऱ्याच गोष्टी खायच्या असतात। मी
अशा खूप फॅमिली पाहिल्या की दारू प्यायला ते रोजच्या 100 रुपये जर कमवत असेल त्यातले 80 रुपये दारूवर खर्च करते, पण 20 रुपये आपल्या घरी द्यायला तयार नाही आहे. यातनं कुणाचं नुकसान होतं आहे? आज तुम्ही तुमच्या घरातल्या पुढच्या पिढीचं नुकसान करताय, जी की तुम्हाला घडवायची आहे. आणि अशी जर पिढी तुम्हाला घडवायची नाही तर तुम्ही असं का करताय? लोकांचा जीव का याच्यात आणताय? दारू जर प्यायचीच असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर माझा एक सल्ला आहे सगळ्या लोकांना की दारू पिऊन वाहन चालवू नका. तुमच्याजवळ खूप पैसे असतील, एक चांगला जो तुम्हाला विश्वासातला ड्रायव्हर आहे की जो दारू पिणार नाही असा ड्रायव्हर ठेवा. कॅब वापरा. आजकाल ओला, उबर सगळं अवेलेबल आहे, त्यात वापरा. माझी खरंच कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतः ड्राईव्ह करू नका, कारण गाडीवरचं जे तुमचं नियंत्रण आहे ते तुम्ही कंट्रोल करूच शकत नाही. दारूवर होणारा खर्च जो आहे तो खर्च तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी खर्च करा. आणि एक सर्वात महत्त्वाचा सल्ला मी देईल, आज जिथे कुठे तुम्ही दारू पीत आहे तिथे तो दारूचा ग्लास जर तुमच्यासमोर आला तर सर्वात पहिले लक्ष ठेवा की घरी माझे मुलं बाळं वाट बघत आहेत, माझी फॅमिली माझ्यासाठी वाट बघते. आणि तरुणांना माझा खूप मोठा सल्ला आहे की जस्ट पिअर प्रेशर. मुलांमध्ये सर्वात दारू पिण्याचं यंग जनरेशनमध्ये कारण आहे तर पिअर प्रेशर. अरे मैं मर्द हूँ, मैं तो दारू पी के रहूँगा. तू माझा मित्र पितो आहे, माझ्या कंपनीत जायचं आहे म्हणून मला दारू प्यायची आहे. पण ही मर्दानकी नाही आहे. तुम्हाला मर्दानकी दाखवायची असेल तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून दाखवा. मी इंजिनियर बनतो आहे, डॉक्टर बनतो आहे, मी माझ्या आईवडिलांसाठी करतो आहे आणि आईवडिलांसाठी करतो आहे आणि देशासाठी काही करतो. यात मर्दानकी आहे. दारू पिऊन अनियंत्रित वाहन चालवणं आणि स्टंट करणं याला तुम्ही मर्दानकी म्हणू शकत नाही. तर माझा कळकळीचा सल्ला युवा पिढीला आहे की तुम्ही हे बघा. आणि दुसरं, दारू पिण्याने नुसता हा एकच विचार नाही तर तुम्हाला ॲडिक्शन. मी त्या ॲडिक्शनवर एक सुंदर पिक्चर बनवलेला आहे की दिशा बाय इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्री, DISHAA. हा जर तुम्ही यूट्यूबवर टाकाल तर तुम्हाला समजेल की ड्रग्ज किंवा अल्कोहोलमुळे काय इश्यू होऊ शकतात. तर युवा पिढीने हे लक्ष ठेवायचं आहे. जे मोठे लोक आहेत त्यांनी आपल्या फॅमिलीची वाट बघायची. तर दारू पिणं हा नुसता कायद्याने गुन्हा नाही तर तुमच्या गुन्ह्याला आमंत्रण आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून दूर. तर असं माझा कळकळीचा सल्ला आहे. 31 तारखेची रात्र ही बिना दारूनी काढून आपल्या फॅमिलीसोबत घालवा. मद्य म्हणजे दारू का पिऊ नये हे फक्त लोक म्हणतात म्हणून नाही प्यायचं आहे, किंवा बऱ्याच जणांना याचं शास्त्रीय कारण हवं असतं की शास्त्रात काय म्हटलं आहे मद्यपानासंदर्भात. त्यासाठी मला इथे बोलवलं आहे. मी डॉक्टर वैशाली आशिष अटलोय, खंडेलवाल. मागील 12 वर्षापासून त्रिशा आयुर्वेद रुग्णालय येथे कार्यरत आहे. सध्या गत 3 महिन्यापासून इस्रो येथे ॲज अ मेडिकल ऑफिसरसुद्धा मी काम पाहते. तर मद्यासंदर्भात आपण बघूया की मद्याची व्याख्याच आयुर्वेदात केली आहे की बुद्धी लुंपती यद्रव्यम मद्यकारी तद उच्यते. म्हणजे ज्या द्रव्याचं सेवन केल्यामुळे बुद्धीचा लोप होतो त्याला मदकारी, मद्य असं म्हणतात. तर बुद्धीचा जेव्हा विनाश होतो तेव्हा काय होतं तर भगवद्गीतेच्या 2य अध्यायातसुद्धा सांगितलं आहे की बुद्धी विनाशात प्रणश्यती, म्हणजे पतनाचं काम होतं. तर जेव्हा धीधुती स्मृतीचा लोप होतो म्हणजे माणसाला स्वतःचं स्मरण राहत नाही, त्याच्या जे मज्जातंतू आहे, नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यावर कंट्रोल त्याचा राहत नाही, असा माणूस स्वतःसुद्धा सरळ रेषेत व्यवस्थित चालू शकत नाही. आणि असा माणूस जर नवीन वर्षाच्या निमित्ताने दारू पित असेल आणि तो सपोज ड्राईव्ह करत असेल तर तो गाडी कशी व्यवस्थित चालू शकतो? तो एक मृत्यूचा सापळाच आहे स्वतःसाठी आणि इतर लोक जे गाडीवरती जे रस्त्यावरती आहेत त्यांच्यासाठी एक मृत्यूचा सापळ्याचं काम हे करतो. शिवाय त्याच्या स्वतःच्या आरोग्यासाठी खूप सारे नुकसान. आयुर्वेदामध्ये मदात्यामुळे होणारे खूप सारे रोग एका अध्यायात सांगितले आहे. मदात्य चिकित्सा, चरक संहितेमध्ये चिकित्सा ताणा 24वा अध्याय. यामध्ये मद्य पिऊच नये आणि याचे खूप सारे गंभीर दुष्परिणामसुद्धा सांगितले आहे. आजच्या चर्चा सत्रामध्ये आपण त्याचं डिटेलमध्ये सगळं पाहणार आहोत. पण कन्क्लूड करायचं असेल तर जे रोडमार्क फाउंडेशनचं जे ब्रीदवाक्य आहे, दारू नको दूध घ्या, तर दुधाचं सुद्धा जाता जाता आपण निश्चितपणे महानता ऐकायला हवी. दुधाचे गुण हे ओजाचे गुण आहे, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या 7 धातूंचं जे सार आहे ते म्हणजे ओज. ओज हे डायरेक्टली इम्युनिटीशी, आपल्या रोग
रोगप्रतिकार क्षमतेशी याचा संबंध आहे. तर तुमचं ओझ वाढवायचं असेल तर दुधापेक्षा उत्तम असा आहार पृथ्वीवर नाही आहे असं चरक म्हणतात. त्यामुळे नवीन जीवनाची, नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्याला ओझ मिळेल, तेज मिळेल, शक्ती मिळेल असं काहीतरी पेय म्हणजे दुधासारखं पेय निश्चितपणे आपण प्यायला हवं. आणि आताचा जो ऋतू आहे, शरद गेला आहे, हेमंत सुरू आहे, यामध्ये ऋतुचर्येमध्ये सुद्धा दुधाचं सेवन आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध पिलं मागच्या महिन्यामध्ये काही दिवसांपूर्वी, तसंच हेमंत ऋतूमध्ये सुद्धा दुधाचं सेवन पित्त आणि वाताचं प्रकोप होऊ नये म्हणून करायला ग्रंथातसुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे आपणसुद्धा दारू नको दूध घ्या या ब्रीदवाक्यासोबत आपल्या आसपासच्या आपल्या मित्रांना नक्कीच हे ब्रीदवाक्य कळवा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.